शेतकरी म्हणले की शेती आली, शेती आली म्हणले की बैलगाडी आली. या शेतकऱ्याचं जिव्हाळ्याचा विषय म्हटला तर बैलगाडी. या बैलगाडीच्या माध्यमातून एक शेतकरी वेशामध्ये संचलन होतंय. उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली जाते. प्रथम तालुका कृषी अधिकारी कार्यालय खानापूर, अतिशय झकास अशी टीम. खानापूर तालुक्याची शेतकरी माझा राजा झाला ही टीम आहे. तर चालू म्हटलं का गाणं सुरू होईल नाही, टीम चालू होईल. 1 2 3. खऱ्या अर्थाने आता आपण कृषी विभाग हा आपला शेतीशी निगडीत असा विभाग आहे. आणि मला असं नेहमी जाणवतं की आपला शेतकरी निसर्गाशी रोज सामना करतो. मग तो दुष्काळ असो, ती अतिवृष्टी असो किंवा बाजारभाव असो, या सगळ्यांशी तो सामना करत असतो. आणि या सगळ्यांशी लढत तो जिद्दीने उभा राहतो. म्हणून मला असं वाटतं की कृषी विभागाचा जो क्रीडा आज जे आपण आयोजित केलेला आहे, ती फक्त शारीरिक ताकदच नाही, तर ती संयम आणि शिस्त ज्या लोकांसाठी आपण काम करतो ती इथे व्यवस्थितपणे आपल्याला दिसली पाहिजे. त्याचबरोबर निरोगी कर्मचारी ह्या खरा आपला आधारभूत आहे. आता एक नवीनच संकल्पनेबाबत चर्चा कृषी विभागाची होऊ लागली. विशेषतः राज्यपाल महोदयांनी जेव्हा पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये जेव्हा कार्यशाळा घेतली तेव्हापासून एक संकल्पना पुढे आली की फार्मर्स हेल्थ कार्ड, शेतकऱ्याचं आरोग्य, या विषयावर आपल्याकडे खूप चर्चा होऊ लागलेली आहे. मात्र शेतकऱ्याचं आरोग्य निरोगी आहे किंवा नाही याच्या नोंदी घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा आरोग्य निरोगीच असलं पाहिजे. आणि त्यासाठी क्रीडा हे एकमेव माध्यम आहे, खेळ हे एकमेव माध्यम आहे की ज्याच्यामधून आपण निरोगी राहू शकता. या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की आजच्या ज्या क्रीडा आहेत, या काही या स्पर्धा ज्या आहेत त्या जिंकण्यासाठी नसतात, तर त्या एकमेकांशी चांगला संवाद साधण्यासाठी असतात. त्याच्यामुळे आपण जी प्रतिज्ञा घेतलेली आहे, आपल्याला संवाद वाढावा, एकोपा वाढावा, यासाठी आहेत. संध्याकाळी मी सांस्कृतिकला पण येणार आहे, तेव्हा आपल्या टीमला प्रोत्साहन देताना समोरच्याचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून टाळ्या वाजवण्याचा जो उपक्रम आपण कॉलेजमध्ये करायचो तो करू नये. आपल्यातला संवाद वाढला पाहिजे, एकोपा वाढला पाहिजे. कारण क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर आपल्या परत एक होऊन पुन्हा शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, किंवा ज्याच्यावर अख्खं जग चालतं ते म्हणजे पोट. आणि ते पोट भरण्यासाठी लोकांना अन्न मिळावं यासाठी आपल्याला एकत्रितपणे पुन्हा काम करायचं आहे. तर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांमध्ये उत्तम सुसंवाद व्हावा, तुमच्या कला क्रीडा गुणांना पूर्णपणे वाव मिळावा. आणि जेवढं तुम्हाला एक्झर्ट करता येईल तेवढं करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुंभार साहेबांचं खरं अभिनंदन करतो की त्यांनी आणि त्यांच्या टीमनी हा पुढाकार घेऊन हा आजचं जे कृषी क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. कारण त्यांच्या या पुढाकाराशिवाय, मास्तोळी साहेबांच्या होकाराशिवाय या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यासाठी संचलन, या संचलनाचा कार्यक्रम पार पडतो. सुरुवात होते देखील करू शकतो. हायटेक नृत्य तंत्रज्ञान. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक संकटावर मात करून लोकप्रतिनिधी, दूरदृष्टी आणि कृषी विभागाचा मोलाचं सहकार्य या माध्यमातून द्राक्ष शेती असो, ऊस शेती असो, द्राक्ष असो, एक्सपोर्ट असो, AI तंत्रज्ञान त्याचा वापर करून शेतीत मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. त्याचबरोबर फळबाग लागवड, आंबा, ड्रॅगन फ्रूटचा हब तयार केलेला आहे. पोल्ट्री व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायामध्ये खानापूर तालुक्यातील शेतकरी मागे राहिलेला नाही. पण शेतकरी म्हणलं तर आपोआपच आमच्या तोंडात शब्द येत आहेत, गिळापिळा टळो बरीच राज्य येऊ, गिळापिळा टळो बरीच राज्य येऊ. पण माझ्या खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली प्रगती बघून माझ्या तोंडात शब्द येतात, माझा शेतकरी राजा झाला, माझा शेतकरी राजा झाला. धन्यवाद. खानापूर तालुका आणि टीओ कळगाव तालुका. नेक्स्ट लगेच या तालुका कृषी अधिकारी कार्यालय विट्याच्या टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
तालुका कडेगाव, तालुका कडेगाव यांच्यासाठी पुन्हा एकदा हावीज दोष. चला संपला. कडेगाव तालुका, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कडेगाव यांना मी निमंत्रित करतो. त्यांचं संचलन या ठिकाणी सादर करावं. यानंतर पलूस आणि तासगाव तयारीत राहायचंय. कडेगाव नंतर त्यांचं कडेगाव तालुका. चला, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कडेगाव. खानापूर या ठिकाणी महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. खरं बघायला गेलं तर आज मराठी भाषा दिन देखील आहे. तर या महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसांच्यासाठी झाले पाहिजेत. कडेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या टीमसाठी. त्यानंतर पलूसची टीम या. तासगाव तयारीत राहा. पलूस नंतर तासगाव. पलूसचा खऱ्या अर्थानं जगाला द्राक्षाची झेंडा देशभर फडकवला. असे तासगावच्या सर्व व्हरायटीचे द्राक्ष आपल्याला इथे येत आहेत. द्राक्षाच्या गोडव्यांची आणि गणेश भक्तीची ही पुण्यभूमी, ही द्राक्षभूमी तासगाव पटवर्धन संस्थानाचा वारसा सांगणाऱ्या आणि कृषी क्षेत्रात प्रगतीच्या पथावर वेगाने धावणाऱ्या या तालुक्यातून कृषी विभाग तासगाव आपली मानवंदना सादर करत आहे. तासगाव हे पेशवेकालीन संस्थानापैकी एक आहे. तासगावचे गणपती मंदिर स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. दाक्षिणात्य शैलीचे गोपूर व उजव्या शेंड्याची गणेश मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. तासगावचे गणपती मंदिर, श्री गणेशाचा रथोत्सव ही तासगावची प्रमुख ओळख आहे. यासोबतच तासगावची आधुनिक काळातील प्रमुख ओळख म्हणजे द्राक्षभूमी. तासगाव हे सांगली जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. तासगाव तालुक्यात अंदाजे 12,000 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. येथे प्रामुख्याने थॉम्सन सीडलेस, सोनाका, माणिकत चमन, शरद सीडलेस आणि तासे गणेश या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तसेच अलीकडील काळात ज्योती, फ्लेम, रेड ग्रोप, क्रिम्सन, आरा 35 आणि आरा 36 या वाहनांचे क्षेत्र वाढत आहे. यापैकी तासे गणेश हे वाहन तासगाव तालुक्यातील बोरगाव गावचे सुपुत्र श्री वसंतराव आर्वे नाना यांनी सन 1970 मध्ये थॉम्सन सीडलेस या वाहनापासून विकसित केले आहे. हीच परंपरा जपत तासगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळात सुपर सोनाका, अनिष्का, SS अशा प्रकारचे क्लोन वाहन विकसित केले आहेत, जे तासगावच्या समृद्ध परंपरेत भर घालत आहेत. द्राक्षासोबत तासगाव बेदाणा पंढरी म्हणून ओळखली जाते. तासगावचा बेदाणा जगभरात निर्यात केला जातो. इथल्या हवामानामुळे
बेदाण्यातली एक वेगळी चव आहे आणि नैसर्गिक चकाकी मिळते. बेदाण्यासाठी तासगाव ही एक आशियातली एक मोठी बाजारपेठ आहे. आरफळ आणि ताकारी कालव्यांच्या रूपात कृष्णा आणि वारणा जलदानींच्या आशीर्वादाने व शेतकऱ्यांच्या मेहनतीने तासगाव तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. अशा या द्राक्षभूमीच्या प्रगतीसाठी तासगाव तालुक्याचा कृषी विभाग सतत कटिबद्ध आहे. द्राक्ष शेती जास्तीत जास्त समृद्ध होण्यासाठी कृषी विभाग सिंचनासाठी शेततळे खुदाई, शेततळे अस्थिरीकरण, आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण व फळपीक क्षेत्र विस्तारासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणे अशा विविध योजनांच्या माध्यमातून सतत कार्यरत आहे. तसेच द्राक्ष, बेदाणा व इतर फळे निर्यातीसाठी ग्रेपनेट व मँगोनेटवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करून देशास परकीय चलन मिळवून देणे व त्यामधून शेतकरी कल्याण साधणे हे कर्तव्य मानून तासगाव तालुका कृषी विभागाचे कृषी कल्याण कर्तव्य हे कृषी विभागाचे ब्रीद वाक्य सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय आटपाडी लगेच यायचंय. आटपाडीनंतर वाळवा, वाळवा तालुक्याने तयार राहायचंय. वाळवा, त्याच्यानंतर मिरज आणि त्याच्यानंतर शिराळा. पुन्हा एकदा तासगावचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुस्वागतम. जय किसान, जय जवान. तालुका कृषी अधिकारी कार्यालय आटपाडी याचा निमंत्रण करण्यात येत आहे. आणि मग त्यानंतर वाळवा तालुका. रोजगार हमी फळबाग लागवड योजना असतो अग्रेसर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कलेक्टर साहेबांनी आणि सर्वांनी सांगितलं आरोग्य हित आहे. म्हणजे जर शेतकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल आणि आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर सर्वात महत्वाचं डाळिंब खाल्लं पाहिजे. आपण पिकवतो पण खाल्लं पाहिजे. हिमोग्लोबिन आणि पोटाचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला जी चव आहे ती चव अतिशय आहे. आणि त्यामध्ये सर्वात कॅन्सर, ब्लड प्रेशर आणि शुगर हे अजिबात जर आपण डाळिंब रोज नियमित खाल्लं तर अजिबात आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्वांनी डाळिंब खावं आणि डाळिंब बाबतीत आटपाडी हा तालुका हब झालेला आहे. तर धन्यवाद. डाळिंब रोग खूप खूप धन्यवाद. भेट देत आहे. वाळवा तालुक्याला निमंत्रित करण्यात येत आहे. वाळवा तालुका. चला वाळवा तालुका. वाळवा, वाघाचा वाघ, वाघांची टीम, जोजीचा वही सिकंदर. मिरज तालुका कृषी अधिकारी कार्यालय मिरज. एकदम कमी वेळेमध्ये आपण सादरीकरण करायचं आहे. सर्वांना सूचना विनंती. तालुका कृषी अधिकारी कार्यालय मिरज.
तयारीत राहायचंय. एक त्यागाचं प्रतीक भगवा, जे की आपण जगतो, महाराष्ट्र जगतो, मराठा माणूस जगतो, असं हे त्यागाचं प्रतीक भगवा झेंडा, भगवा फेटा, भगवा साड्या आणि त्याचबरोबर स्वच्छतेचं, निर्मल मनाचं असं प्रतीक शुभ्र ड्रेस, खूप छान असं या ठिकाणी मानवंदना मिरज कडून देण्यात येत आहे. शिराळा जवळ यायचं आहे सगळे जास्त. की आपणास इतका उशीर का झाला, तर त्या भगिनी महिलेनं सांगितलं की या ठिकाणी मी मातीच्या प्रतिकात्मक नागाची पूजा करत आहे. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितलं की आपणास जिवंत नागाची पूजा करायची आहे का, तर त्या भगिनीने होकार दिल्यानंतर गोरक्षनाथांनी तो मातीचा नाग जिवंत केला व त्या जिवंत नागाची पूजा 11व्या शतकापासून आज अखेर 32 शिराळ्यामध्ये सुरू आहे. मधल्या कालावधीमध्ये याच्यावरती पर्यावरणाचा थोडासा प्रतिबंध होता, परंतु गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने या जिवंत नागाची 21 मंडळांना पूजा करण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आणि हा असा एक ऐतिहासिक 32 शिराळा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं इतिहास पूर्ण असं प्रतिकात्मक स्वरूपात नाथांचं या ठिकाणी हे घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. धन्यवाद. खूप छान. शिराळा टीम मोठे मंका, चला लगेच सुरुवात करायची. आपल्याला कमी वेळेमध्ये सादरीकरण करायचंय. यानंतर जत तालुक्याने लगेच तयारीत राहायचंय. पुढे यायचंय, जरा पुढे यायचंय. फास्ट सादरीकरण करायचंय. जेवढं पुढे येता येईल तेवढं पुढे या जत टीम. आणि त्याच्या पाठोपाठ लगेचच माई भिक्षांदी, माई एवढा विलंब का झाला भिक्षा द्यायला? आज नागपंचमी आहे ना, मी त्याची तयारी करत होते, त्यामुळे तुम्हाला भिक्षा द्यायला वेळ झाला. माई तुम्हाला जिवंत नागाची पूजा करायची आहे का? हो ना, ती तर आमच्या शिराळा भगिनींची इच्छा आहे. गोरक्षनाथ महाराज की जय. अंबाबाईच्या नावानं छान बरं. अजून काय नागोबाचं दर्शन करतोय की काय? खरंच बाबा, नाथ निराळाच आहे खऱ्या अर्थानं 32 शिराळा. अंबाबाईच्या नावानं छान बरं. आदेश नाथ निराळा. आदेश. तालुका कृषी अधिकारी किरण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी झालेली, संपन्न झालेली अशी उत्तम थीम संपूर्ण शिराळा टीम साठी जोरदार टाळ्या. पुण्य राशी नमस्कार. माझा तयार ज्ञानेश्वराची तालुका कृषी अधिकारी कार्यालय कवठेमंकाळ. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करत आहोत आपण भक्ती, समर्पण आणि अखंड नामस्मरणाची पवित्र अनुभूती. वारकरी संप्रदायाची जिवंत परंपरा पंढरपूरच्या दिशेने निघालेली ही वारकऱ्यांची दिंडी. आहो पंढरी पाण्याची दिंडी निघाली माझ्या ज्ञानोबारायाची, दिंडी निघाली माझ्या ज्ञानोबारायाची, दिंडी निघाली माझ्या ज्ञानोबारायाची, दिंडी निघाली माझ्या ज्ञानोबारायाची.
तुझे नाम गाऊ आता तुझे नाम गाऊ आता या ठिकाणी आपल्याला आपण अनुभवत आहोत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पंढरपुरात नव्हे तर कृष्णा विहिरीच्या प्रांगणामध्ये पंढरनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जत सुरुवात करायची आहे. जत सुरू करा. मानवंदना संचलन सुरू करा. चालू करा. वाजवा. आणि यानंतर लगेचच डीएसओ ऑफिस सांगली तयारीत राहायचे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाळवा आणि मिरज यांची क्रिकेटची मॅच सुरू होणार आहे आणि उद्घाटन बॅटिंग आदरणीय जिल्हाधिकारी साहेब करणार आहेत, तर बॉल त्याची देखील तयारी करण्यात यावी. दोन्ही टीमनी तयार आहेत. क्रिकेटच्या ग्राउंडवर उद्घाटनाचा सामना होणार आहे आणि एक प्रतिकात्मक बॉलिंग करतील आपले जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी विवेक कुमार साहेब, तर बॅटिंग करतील सन्माननीय विभागीय कृषी सरसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूरचे सर्वांचे लाडके अधिकारी आदरणीय बसवराजजी मातोळी साहेब. मराठी दिन हार्दिक शुभेच्छा. वादन देखील हलगी वादन देखील आपले उपकृषी अधिकारी आहेत. मराठी दिनाच्या खऱ्या अर्थानं हार्दिक शुभेच्छा. आपल्या मराठी महाराष्ट्राचं एक पारंपरिक लेझिम नृत्य जत तालुक्याच्या माध्यमातून आपल्या समोर सादर केलं जात आहे. मानवंदना. तालुका कृषी अधिकारी आदरणीय प्रदीपजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक खिलाडू वृत्तीचं व्यक्तिमत्व प्रदीपजी कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही नटलेली सजलेली थीम हलगी आणि लेझिम जत तालुक्याची सांगली जिल्ह्यामध्ये खास अशी ओळख ती त्यांनी जपलेली आहे. मराठी दिनाच्या या निमित्ताने ते खास अशा शुभेच्छा देत आहेत. मराठी दिन खऱ्या अर्थाने साजरा होतोय. खेळणाऱ्यांच्या अंगात संचारलंय तर बघणाऱ्यांच्या अंगातही संचारत आहे. हलगी कराडली लेझिम धनाडले. यानंतरचं अंतिम संचलन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय सांगली त्या टीमची तयारीत राहायचंय. जत तालुक्याने धुळा उडून दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय सांगली यांनी हे मानवंदना देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. चला डीएसओ ऑफिस सांगली आपण मानवंदना द्यायचे. संचलन या. चला कोळी बांधवांची लाईफस्टाईल या थीम मधून सादर होते. या थीम साठी मार्गदर्शन लाभलंय ते आदरणीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुमार. तुळजापूरच्या बाजारी
तुळजापूरला जाईन गंगेचं पाणी आणीन आंबेला अंघोळ घालीन ग मग मी माघारी येईन आंबेला अंघोळ घालीन ग मग मी माघारी येईन पिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी पिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन पान फुलं आणीन आंबेला हार वाहीन ग मग मी माघारी येईन आंबेला हार वाहीन ग मग मी माघारी येईन पिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी पिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी मला बाई जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन आंबेला मळवट भरीन ग मग मी माघारी येईन आंबेला मळवट भरीन ग मग मी माघारी येईन मिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी मिठा पिठाचा जोगवा अनाबायानो सत्वरी मला बाई जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी मला बाई जायाचं दुर्वरी ग तुळजापूरच्या बाजारी चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात एक विरेची पाहत होते वाट 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 पुण्याचं सोनार बोलवा ग आईला नतनी घडवा ग पुण्याचं सोनार बोलवा ग आईला नतनी घडवा ग पुण्याचं सोनार बोलवा ग आईला नतनी घडवा ग साडी चोळीच घेऊन आले ताट साडी चोळीच घेऊन आले ताट एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट एक विरेची पाहत होते वाट खाण्याचा कासार बोलवा ग आईला बांगड्या भरा ग